नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण बोललो होतो त्याप्रमाणे आपण NCERTची सिरीज सुरू करतो आहे. ही इयत्ता 11वीची NCERT आहे. त्या NCERTचं नाव आहे पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांत. आता ही जी व्हिडिओ लेक्चर सिरीज असेल प्रामुख्यानं याच्यात एकूण या NCERTच्या इयत्ता 11वीच्या पुस्तकांमध्ये 10 टॉपिक आहेत. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे आपला राजकीय सिद्धांताची ओळख म्हणजे पॉलिटिकल थिअरी अँड इंट्रोडक्शन. दुसरा टॉपिक आहे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम. तिसरा समता इक्वॅलिटी, सामाजिक न्याय सोशल जस्टिस, हक्क किंवा अधिकार म्हणजेच राईट्स. 6वा टॉपिक आहे नागरिकत्व किंवा सिटिझनशिप. 7वा आहे राष्ट्रवाद म्हणजेच नॅशनलिझम. 8वा आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम. 9वा आहे शांतता म्हणजेच पीस. आणि 10वा टॉपिक आहे विकास म्हणजेच डेव्हलपमेंट. तर हे 10 टॉपिकची ही NCERT आहे आणि याचं युनिक अकॅडमीने म्हणजेच तुकाराम जाधव सरांनी खूप चांगल्या प्रकारचं मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये सध्या हे खूपच ब्रँडेड ट्रान्सलेशन आहे. जर का तुम्ही मराठीतून अभ्यास करत असाल तर हे ट्रान्सलेशनच वापरा. ह्या 11वीच्या NCERTची आपण व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत आणि मी सुरुवातीला सांगतो आहे त्याच्याबरोबर पेन आणि पेपर घेऊन बसा. काही या NCERTमधले महत्त्वाचे पार्ट्स आहेत की जे तुम्हाला PSIRला उत्तर लिहिताना कामाला येतील. पेपर 1 मधला सेक्शन A जो आहे तर तो पूर्णपणे पॉलिटिकल थिअरीचा आहे आणि त्याच्यातला पहिला टॉपिकच आपला आहे पॉलिटिकल थिअरी. आता ही NCERT शिकवताना जे NCERTत आहे मी तेच मांडणार आहे, कारण तुम्हाला सांगतो आज आपण कोर सिलेबसला हात घातलेला नाही आहे. ज्याप्रमाणे इयत्ता 11वीच्या मुलांना झेपेल अशा पद्धतीनं जो सिलेबस डिझाईन केलेला आहे तर आपण तुम्हाला थोडक्यात त्याच पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे त्याचप्रमाणे हे लेक्चर आपण कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की हे याच्यामध्ये नाही आहेच आम्हाला मिळालं, ह्याचा समावेशच नाही आहे, हे तू सांगितलंच नाही आहे. तर हे असं होऊ शकतं कारण जे इयत्ता 11वीच्या NCERTच्या पॉलिटिकल थिअरीच्या पुस्तकात आहे तर तेच या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मांडलं जाईल. ही 10 दिवस NCERTची सिरीज चालेल. त्याच्यानंतर 11वीचीच दुसरी NCERT आहे, नंतर 12वीची NCERT आहे आणि त्याच्यानंतर इयत्ता 11वी आणि 12वीची स्टेट बोर्डची 2 पुस्तकं आहेत की ज्यांचं नाव राज्यशास्त्र आहे. तर असं आपण 1 बाय 1 ही व्हिडिओ लेक्चर सिरीज कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आलं लक्षात? समजलं? आता ही NCERT घेण्यापाठीमागचं कारण काय, PSIRचा पेपर लिहिताना म्हणजे ऑप्शनलचा पेपर लिहिताना काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असतं किंवा त्या तुम्हाला समजणं गरजेचं असतं आणि त्या समजण्यासाठी किंवा त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि हा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे आज आपण राजकीय सिद्धांताची ओळख या टॉपिकबद्दल बोलणार आहोत इथं तुम्हाला दिसते. तर या प्रत्येक टॉपिकचा आपण एकच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. भले तो 1 तासाचा होऊ द्या नाहीतर 1.5 तासाचा होऊ द्या. म्हणजे तुम्हाला सुद्धा ती सिरीज पाहताना सोपं जाईल किंवा तुम्हाला सुद्धा जास्त व्हिडिओ पाहावे लागणार नाही आहेत. त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घ्या आणि जास्त वेळ बसण्याचा ट्राय करा आणि व्हिडिओ हे संपूर्ण पहा की जेणेकरून तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत तर त्या अगदी क्रिस्टल क्लिअर होतील आणि मग तुम्ही सिलेबसचा जो कोर आहे, कोर टॉपिक्स आहेत, कोर घटक आहेत किंवा जे रेफरन्स बुक आहेत तर ते तुम्ही रीड करू शकता. चला आपण आता ॲक्च्युअल सुरुवात करूया. प्रकरण 1 आहे राजकीय सिद्धांताची ओळख. यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुम्ही मला पहिल्याच लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून सांगायचं आहे काय पाहिजे, काय नको, फास्ट होते की स्लो होते, एक्सप्लेनेशन कसं होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येतील किंवा काही बदल करता येतील. परंतु हे व्हिडिओ मोठेच असतील, लेंथ याची जास्त असेल हे तुम्ही डोक्यात धरून चला करूया सुरुवात. आता बघा, याचं प्रस्तावना जर का करायची झाली तर राजकीय सिद्धांताबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो तर राजकीय सिद्धांतामध्ये मनुष्य आणि काही संकल्पना केंद्रस्थानी असतात आणि त्याच्याच पद्धतीने याचा अभ्यास केला जातो. मनुष्य हा एक प्राणी आहे आणि या मनुष्य प्राण्याशी रिलेटेडच म्हणजे प्रत्येक घटकाचा अभ्यासविषयी फिरत असतो किंवा मनुष्य केंद्रस्थानीच ठेवून किंवा मनुष्याने निर्माण केलेल्या संस्था केंद्रस्थानीच ठेवून एखाद्या विषयाचा अभ्यास केला जातो. PSIRसुद्धा त्याला काय अपवाद नाही किंवा पॉलिटी असेल किंवा तुमचं गव्हर्नन्स असेल, हे सगळे विषयसुद्धा मनुष्य हा प्राणी किंवा मनुष्याला केंद्रस्थानी ठेवूनच केले जातात. आता मनुष्य हा प्राणी जो आहे तर काही 2 कारणामुळं इतर सजीवांपेक्षा वेगळा ठरतो, म्हणजे वेगळा आहे असं म्हणतो. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे मनुष्याकडं विवेकबुद्धी आहे, म्हणजे रिझन आहे आणि त्या विवेकबुद्धीचा वापर करून तो आपल्या कृती निश्चित करत असतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो तर अतिशय तो विवेकपूर्ण रीतीने करत असतो. म्हणजे ही गोष्ट केली तर भविष्यात काही शक्यता आहेत किंवा ही गोष्ट नाही केली तर भविष्यात काही शक्यता आहेत. तर हा असा सारासार विचार करण्याची जी बुद्धी आहे किंवा रिझन आहे तर त्याला आपण विवेकबुद्धी म्हणतो आणि त्याचा वापर करूनच मनुष्य
वेगवेगळ्या कृती करत असतो. ही झाली पहिली गोष्ट. आता मनुष्याकडं इतर सजीवांपेक्षा असलेली दुसरी एक गोष्ट आहे, ते म्हणजे मनुष्याकडं भाषेचा वापर करण्याची असलेली क्षमता, आणि या क्षमतेचा आधार घेऊनच तो इतरांशी संवाद साधत असतो. आलं लक्षात? एक आहे विवेकबुद्धी आहे मनुष्याकडं, आणि दुसरी आहे भाषेचा वापर करण्याची क्षमता. या दोनच गोष्टीमुळं मनुष्य नावाचा प्राणी इतर सजीवांपेक्षा आपल्याला वेगळा ठरल्याचं दिसून येतं. आणि याच भाषेचा उपयोग करून हा मनुष्य प्राणी आपल्या आतमध्ये किंवा आपल्या अंतर्मनात विचार आणि आकांक्षा ज्या आहेत तर त्या व्यक्त करू शकतो, आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो, आणि योग्य काय, अयोग्य काय, अपेक्षित काय किंवा काय पाहिजे यासंबंधी तो त्याच्याबद्दल चर्चा करू शकतो. आलं लक्षात? हे 2 पॉईंट झाले. आता मनुष्याकडे असलेल्या या 2 गुणधर्मामध्ये राजकीय सिद्धांताची जी मुळं आहेत तर ते आपल्याला दिसून येतात. आता ही कशी दिसून येतात? मनुष्य ज्यावेळेस विचारांची देवाणघेवाण करतो तर त्यावेळेस तो सोसायटीबद्दल सुद्धा बोलत असतो, तो आपल्या अंतर्मनात चालू असणाऱ्या घटकांबद्दल सुद्धा बोलत असतो, आणि याच वेळेला त्याच्या डिस्कशनमध्ये किंवा त्याच्या डिस्कोर्समध्ये, त्याच्या चर्चेमध्ये समाजाची रचना कशा प्रकारे करण्यात यावी, याशिवाय आपल्याला शासनाची आवश्यकता आहे का, याशिवाय शासनाचा कोणता प्रकार सर्वोत्तम आहे, कायद्यामुळे आपलं स्वातंत्र्यावरती मर्यादा येतात का किंवा त्याला काही बाउंड्रीज निर्माण होतात का, राज्यसंस्थांमध्ये तिच्या नागरिकांप्रती कोणते दायित्व आहे, म्हणजे राज्यसंस्थेने नागरिकांप्रती काय केलं पाहिजे किंवा राज्यसंस्थेचे घटक असणाऱ्या लोकांप्रती राज्यसंस्थेनं काय केलं पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या घटकांवरती मनुष्य विचार करतो किंवा चर्चा करतो. ओके, म्हणजे याचं कारण काय आहे? मनुष्य प्राण्यात जे इतर प्राण्यांपेक्षा 2 वेगळे गुणधर्म आहेत, विवेकबुद्धी, भाषेचा वापर करण्याची क्षमता, याच्यामुळं हा सगळा डिस्कोर्स घडून येत असतो. आणि या 2च गुणधर्मामध्ये तुम्हाला पॉलिटिकल थेअरीची म्हणजेच राजकीय सिद्धांताची मुळं असल्याचं किंवा त्याचा सोर्स असल्याचं आपल्याला दिसून येतं. राजकीय सिद्धांतामध्ये मी वर जी आत्ता चर्चा केली की शासन संस्था कशी असावी, समाजाची रचना कशी करण्यात यावी, शासनाचा सर्वोत्तम प्रकार कोणता, तर राजकीय सिद्धांतामध्ये याच 2-3 प्रश्नांवरती प्रामुख्यानं विचार केला जातो किंवा हेच प्रश्न विचारात घेतले जातात. आणि राजकीय जीवनाला समृद्ध बनवणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे अशा काही कन्सेप्ट असतात की ते तुमचं राजकीय जीवन अधिक समृद्ध बनवतात. आता उदाहरणार्थ राजकीय जीवनाला समृद्ध बनवणाऱ्या कोणत्या कन्सेप्ट आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं स्वातंत्र्य. म्हणजे जर का तुम्हाला स्वातंत्र्य नसेलच तुमच्या राजकीय जीवनाची किंमत 0 आहे. मी राजकीय जीवनाचे म्हणतोय हे लक्षात ठेवा. समता आणि न्याय. आता स्वतंत्र, समता आणि न्याय ही कोणत्याही लोकशाही व्यवस्थेची 3 कोर प्रिन्सिपल असतात, आपण असं म्हणू शकतो. यासारख्या मूल्यांसंबंधीचं पद्धतशीरपणे चिंतन जे आहे किंवा त्याच्यावरती विचार जो आहे तर तो प्रामुख्यानं राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो किंवा हा त्याचा एक कोर पार्ट आहे. आता या राजकीय सिद्धांताच्या अभ्यासात विविध कालखंडातील राजकीय सिद्धांतकारांनी किंवा जे पॉलिटिकल थेअरिस्ट आपण त्यांना म्हणू शकतो, राजकीय विचारवंत म्हणू शकतो, की ज्यांनी राजकीय सिद्धांताची मांडणी केलेली आहे, तर त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत तर या संकल्पनांची प्रत्यक्ष जीवनातील उपयुक्तता आणि त्यातील बदलांची शक्यता यांचा देखील उहापोह केला जातो किंवा याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली जाते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल उदारमतवाद असेल, स्त्रीवाद असेल, समाजवाद असेल, ह्या वेगवेगळ्या काळात मांडण्यात आलेल्या कन्सेप्ट आहेत किंवा संकल्पना आहेत. आता या सगळ्या संकल्पना किंवा कन्सेप्ट एकाच विचारवंतानं मांडल्यात का? नाही, ह्या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेल्या संकल्पना आहेत. तर या मांडलेल्या संकल्पनाचा प्रत्यक्ष आयुष्यात याची उपयुक्तता किती आहे आणि या मांडलेल्या संकल्पनामध्ये बदलांची शक्यता आहे का, याच्याबद्दलचा जो संपूर्ण अभ्यास आहे तर तो राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. म्हणजे आलं लक्षात? मनुष्यामध्ये असलेली जी 2 कारणं आहेत की ज्या 2 कारणांमुळं तो इतर सजीवांपेक्षा वेगळा ठरतो, विवेक, बुद्धी आणि भाषेचा वापर करण्याची क्षमता, याच्याच माध्यमातून किंवा याच दोन काय म्हणतो आपण त्याला 2 गुणधर्मांमध्ये राजकीय सिद्धांताचं मूळ आपल्याला आढळून येतं. आणि ज्यावेळेस माणूस विचार करायला लागतो तर त्यावेळेस सोसायटीबद्दल, आपल्या राजकीय जीवनाबद्दल विचार करतो. आणि याच
प्रश्नांचा अभ्यास राजकीय सिद्धांतात केला जातो. याचबरोबर ज्या विविध संकल्पना आहेत की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, उदाहरणार्थ स्वतंत्र, समता आणि न्याय यासारख्या संकल्पना, इथं यांचं पद्धतशीरपणे चिंतन जे आहे, याच्यावरती चर्चा जी आहे तर ती राजकीय सिद्धांतात केली जाते. आणि राजकीय सिद्धांतकारांनी मांडलेल्या ज्या विविध संकल्पना आहेत त्यांची उपयुक्तता आणि त्यांच्यामधल्या बदलांची शक्यतांचा अभ्यास जो आहे तर हा राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. इथपर्यंत क्लिअर? ऑल क्लिअर. आता पुढे जाऊया आपण. आता याचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे राजकीय सिद्धांताचं एक ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा राजकीय पॉलिटिकल थिअरीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर नागरिकांना राजकीय प्रश्नांबद्दल विवेकबुद्धीने विचार करण्यास आणि वर्तमान राजकीय घडामोडींचं मूल्यमापन करण्यास प्रवृत्त करणं. म्हणजे बघा किती चांगलं उद्दिष्ट आहे पॉलिटिकल थिअरीचं. म्हणूनच PSIRचा अभ्यास करताना PSIR या विषयाची सुरुवात राजकीय सिद्धांत या टॉपिकने आपल्याला केल्याचं दिसून येतं. म्हणजे लोकांचं जे राजकीय जीवन आहे तर राजकीय जीवनातल्या प्रश्नांबद्दल तुम्ही अगदी रिझनेबली विचार करावा, विवेकबुद्धीने विचार करावा आणि वर्तमान राजकीय घडामोडींचं मूल्यमापन करण्यास त्याच नागरिकांना प्रवृत्त करावं किंवा प्रवृत्तीस त्यांना प्रोत्साहन द्यावं, हा राजकीय सिद्धांताचं मुख्य उद्दिष्ट आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं राजकीय सिद्धांताचा अभ्यास करणं ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, ॲज अ स्टुडंट ऑफ PSIR ऑप्शनल किंवा ॲज अ स्टुडंट ऑफ जनरल पॉलिटी आपलं आपण काय म्हणू शकतो आहे, हा एक आपलं कर्तव्य म्हणू शकतो इन द सेन्स, किंवा हे एक आपलं आपण काय म्हणू शकतो त्याला एक अभ्यासाचा एक अविभाज्य भाग आहेच, परंतु आपण या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि आपण आपल्या राजकीय जीवनाला आर्टिक्युलेट करतो, म्हणजे एकत्रित करतो आणि त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. तर यावेळेला या राजकीय सिद्धांताचा अभ्यास होणं गरजेचं असतं. हे झालं राजकीय सिद्धांताचं थोडक्यात इंट्रोडक्शन. आता ज्यावेळेस राजकीय मी तुम्हाला खूप वेळ झाला सांगतोय, त्याच्या अगोदर राजकारण म्हणजे काय. ओके, आता बरेचसे जण असं म्हणतात की हे राजकीय सिद्धांत झाला आणि राजकारण इथं मध्ये कुठं आलं. राजकारण म्हणजे पॉलिटिक्स. आता ज्यावेळेस आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतो ते वेगळं आणि ज्यावेळेस आपण पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाचा अभ्यास करतो तर ते वेगळं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण थोडक्यात जर का सांगायचं झालं, तुम्हाला जर का वरवरची राजकारणाची डेफिनेशन विचारली की बाबा राजकारण म्हणजे काय, तर आपण काय म्हणू शकतो की सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेला प्रयत्न. अगदी वरवरची किंवा मोगम डेफिनेशन हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे हे राजकीय प्रतिनिधी जे आपले आहेत किंवा हे जे पॉलिटिकल लीडर्स असतात तर हे काय करतात, हे लोकांच्या इच्छा आकांक्षेचं एकत्रितकरण करतात आणि त्या इच्छा आकांक्षाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. आणि ही जी सगळी प्रोसेस असते तर त्याला आपण बोलीभाषेत राजकारण असं आपण म्हणतो. आता ह्या राजकारणाबद्दल लोकांच्या विविध कल्पना आहेत किंवा लोकांची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणजे काही लोकांना राजकारण म्हणजे भ्रष्टाचार वाटतं, काही लोकांना राजकारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी केलेली स्पर्धा आठवते, किंवा काही लोकांना राजकारण म्हणजे आपल्या चेल्या चपाट्यांचं, आपल्या नातेवाईकांचं हितसंवर्धन किंवा त्यांच्या हिताला, अपेक्षांना आकार देण्यासाठी केलेला एक प्रयत्न वाटतो. म्हणजे त्याची कन्सेप्ट वेगळी असू शकते. परंतु ज्यावेळेस आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतो तर त्यावेळेस राजकारण म्हणजे राजकीय नेते, निवडणुकीतील उमेदवार आणि राजकीय पदस्थ म्हणजे थोडक्यात काय तर राजकारण ही एक सार्वजनिक सेवा समजली जाते, पब्लिक सर्व्हिस समजली जाते. आता भारतात किंवा जगात राजकारण म्हणजे पब्लिक सर्व्हिस किंवा सार्वजनिक सेवा समजणं हे म्हणजे एखाद्या माणसाला देव समजण्यासारखं आहे. बाकी राजकारणाबद्दल आपल्याला इथं बोलायचं नाही, त्याच्याबद्दल आपण वेगवेगळे कुठेतरी बोलू. पण आता टॉपिकवरती माघारी या. काही लोकांच्या मते राजकारण म्हणजे डावपेच करत स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचं साधन आहे. बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की काही महत्त्वाकांक्षा असतात, काही आशा, अपेक्षा, आकांक्षा असतात आणि जर का यांना पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी विविध डावपेच टाकावे लागतात आणि हे डावपेच टाकून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं साधन म्हणून राजकारणाकडे पाहिलं जातं. तर काही लोकांना असं वाटतं की राजकारण व्यक्ती ज्या काही कृती करतात त्या सर्व कृतींचा समावेश राजकारणांमध्ये होतो. म्हणजे राजकारणी व्यक्ती जे आहेत, पॉलिटिकल लीडर्स जे आहेत, त्या वेगवेगळ्या कृती करत असतात. म्हणजे आश्वासनं देणं, अगदी पैसे वाटणं किंवा काही वस्तू वाटून लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं. काही लोकांच्या मते या सर्व कृतींचा समावेश जो आहे तर तो राजकारण या घटकांतर्गत होत असतो. किंवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती कोणत्याही मार्गाने तिच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करत असेल तर त्या कृतीला राजकारण मानलं जातं.
आणि हा राजकारणाचा नकारात्मक आणि संकुचित असा अर्थ होय. म्हणजे तुम्ही फक्त राजकारणात आहात म्हणून तुमच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करत असाल तर तीही कृती राजकारण या घटकांतर्गत मोडली जाते. तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय आणि स्पर्धा परीक्षा करत असताना तुमचा हितसंबंध काय आहे, तुमचा हे काय म्हणजे तुमचं हित काय आहे, पोस्ट मिळवणं. तर पोस्ट मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांचा उपयोग करत असाल तर ते सुद्धा राजकारणच आहे. तुम्ही कोणता तरी गेम खेळताय किंवा एखादा खेळ खेळताय, त्या खेळातून तुमचं हित काय आहे की तुम्हाला टॉपला जायचं आहे किंवा त्या खेळात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. तर तो खेळात यशस्वी होण्यासाठी जर का तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट म्हणजे सुद्धा राजकारणच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हॅना आरंट नावाचे एक राजकीय विचारवंत आहे. ज्यावेळेस आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पाहू त्याच्यामध्ये आपण हॅना आरंट यांच्याबद्दल डिस्कशन करणारच आहे. अगदी मॉडर्न पिरियडमधली ती एक पॉलिटिकल थिंकर आहे. तर ती म्हणते की पर्सनल इज पॉलिटिकल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी वैयक्तिक असतात तर त्या सर्व गोष्टी राजकीय असतात. म्हणजे मनुष्य अशी एकही गोष्ट करत नाही की जी राजकीय नसू शकते. म्हणजे आपण आपले हित, इच्छा, आशा आणि अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो तर त्या सर्व गोष्टी राजकीय स्वरूपाच्या असतात. म्हणजे राजकारण करण्यासाठी पॉलिटिकल लीडर किंवा राजकीय नेताच व्हावं असं नाही. आयुष्यात किंवा दररोजचं जीवन जगताना आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यापाठीमागं आपला एक विशिष्ट हेतू असतो आणि तो हेतू पूर्ण करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी चालत असतात तर ते आपण दररोज करत असणारं राजकारण असतं. परंतु हा जो राजकारणाचा अर्थ आहे, मी ज्या वरती व्याख्या सांगितल्या, तर तो राजकारण या शब्दाचा नकारात्मक किंवा निगेटिव्ह किंवा संकुचित अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात किंवा वरवरच्या भाषेत सांगितलेला तो अर्थ आहे. परंतु हे एवढं सगळं आपण विचार करत असताना राजकारण ही एक नको असलेली किंवा त्यापासून पळ काढावा अशी कृती आहे का, याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. की चांगल्या समाजाच्या जीवनाच्या निर्मितीसाठी ती एक आवश्यक कृती असून त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावं का. कोणत्याही समाजात कमी अधिक प्रमाणात संस्था असतात, पॉलिटिकल संस्था असतात, सोशल संस्था असतात, इन्स्टिट्यूशन्स आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. अशा सर्व सामाजिक आर्थिक संस्थांमध्ये शासन नावाची राजकीय संस्था, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि ह्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनचा अभ्यास आपल्याला या राजकीय व्यवस्थेअंतर्गत करायचा असतो. आता ह्या ज्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स असतात, राजकीय संस्था असतात, तर ह्या वेगवेगळ्या भूमिका नेहमी पार पाडत असतात. आणि ही शासन नावाची जी संस्था आहे किंवा गव्हर्नमेंट नावाची जी राजकीय संस्था आहे तर ही सामाजिक आर्थिक संस्थांमध्ये ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आता याच्यामध्ये शासन कसं स्थापित केलं जातं आणि ते कसं कार्य करतं हा या राजकारणाचा एक अभ्यास विषय आहे. म्हणजे हे शासन नावाची जी पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहे, राजकीय संस्था आहे, तर ती स्थापन कशी केली जाते आणि ती कार्य कशी करते हा या राजकारणाचा किंवा राजकारण म्हणजे काय पाहताना त्याचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. शासनाच्या कार्यकृतींचा परिणाम लोकांच्या जीवनावर विविध प्रकारे होत असतो किंवा होत असला तरी केवळ शासन म्हणजेच राजकारण आहे असं म्हणता येणार नाही, हे लक्षात ठेवा. शासनाच्या कृती कार्यक्रमांना लोक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देत असतात. म्हणजेच काय तर शासनाच्या कृती धोरणांना विरोध करताना लोक निदर्शनं करतात, मोर्चे काढतात, संघटना स्थापन करतात किंवा शासनाला त्यांनी घेतलेला निर्णय बदलण्यासाठी काही दबावगट किंवा प्रेशर ग्रुप क्रिएट करून शासनावरती दबावही आणतात. आता शासन काय आहे तर शासन ही एक राजकीय संस्था आहे किंवा पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहे, लक्षात. आणि ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आणि राजकारणाचा महत्त्वाचा अभ्यास विषय काय आहे तर शासन कसं प्रस्थापित केलं जातं किंवा त्याची निर्मिती कशी होते आणि हे कार्य कसं करतं, हा कशाचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे तर राजकारणाचा. इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत समजलं. आता पुढे जाऊया. आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी काय योग्य न्याय आहे, रास्ता आहे यासंबंधी प्रत्येकाचा भिन्न भिन्न विचार असू शकतो किंवा दृष्टिकोन असतो. आणि त्याच्यातून काय होतं
समाजात बहुविध स्वरूपाच्या वाटाघाटी सुरू असतात आणि त्यातून सामूहिक निर्णय घेतले जातात. याच सामूहिक निर्णयाच्या प्रक्रियेत एका पातळीवर शासनाची कृती आणि तिचा लोकांच्या आकांक्षाशी असलेला संबंध याविषयी चर्चा होते, विचार होतात, त्याच्यावरती मंथन केलं जातं. ओके, म्हणजे आपला विचार आणि दृष्टिकोनाला काय म्हणतो आपण त्याला योग्य आहे किंवा त्याच्याबद्दल विचार केला जातो आणि याच्यावरती वाटाघाटी सुरू असतात आणि त्यातून एक सामूहिक निर्णय होतो. ओके, आणि या सामूहिक निर्णयाच्या प्रक्रियेत एका पातळीवर शासनाची कृती आणि तिच्या लोकांच्या आकांक्षाशी असलेला संबंध याविषयी चर्चा होते असते. आणि हे सगळं कुठं घडत असतं तर हे सगळं राजकारण याच्यामध्ये घडत असतं. आता ह्याच्या दुसऱ्या पातळीवर जर का पाहायचं झालं, लोकांना संघर्ष आणि ते निर्णय प्रक्रियेत किंवा निर्मिती प्रक्रियेवर कशा प्रकारे प्रभाव पाडतात याचा उहापोह होतो. लोकांनी सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी आणि सामायिक समस्यांच्या निराकरणासाठी परस्परांशी वाटाघाटी कराव्यात आणि सामूहिक कृतीमध्ये सहभागी होऊन स्वतःला राजकीय कृतीमध्ये व्यस्त ठेवावं असं म्हटलं जातं. आता हे राजकारण म्हणजे काय, जर का हा तुम्हाला पर्टिक्युलर प्रश्न विचारला तर त्याचं एक्सप्लेनेशन एवढं होऊ शकतं की राजकारण म्हणजे फक्त तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं, हा त्याचा एक काय म्हणतो आपण त्याला नकारात्मक आणि संकुचित असा अर्थ समजला जातो. तर राजकारणामध्ये शासन ही एक पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहे आणि याच्या संबंधित किंवा शासन कसं स्थापित केलं जातं आणि ते कसं कार्य करतं हा राजकारणाचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे, याच्याबद्दल नो डाऊट. तर शासन संस्थेचा जो अभ्यास केला जातो म्हणजे पर्टिक्युलर आपल्या PSRच्या भाषेत, तर शासन नावाच्या संस्थेचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं म्हणजे राजकारण आहे किंवा पॉलिटिकल सायन्स आहे, हे लक्षात ठेवा. राजकारण आत्ता जे नेते करतात ते वेगळं आणि पॉलिटिकल सायन्स हे वेगळं. म्हणजे थोडक्यात पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, तर राज्य नावाच्या संस्थेचा व्यवस्थितपणे अगदी तार्किकपणे केला गेलेला अभ्यास. समजलं, आलं लक्षात? पुढे जाऊया. आता पुढचा घटक काय आहे आपला, राजकीय सिद्धांताचा अभ्यास विषय नक्की आहे काय, हे लक्षात घ्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे राजकीय सिद्धांतामध्ये कशाचा अभ्यास केला जातो किंवा कशाचा अभ्यास करायला पाहिजे. संकल्पना आहेत, लोकांचं वर्तन आहे, राजकीय किंवा शासन या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनचा अभ्यास आहे, या तर गोष्टी सगळ्या इन्क्लुडेड आहेत. याच्या पलीकडे काय आहे ते आपण वन बाय वन पाहूया. आपल्या आजूबाजूला सातत्याने कोणत्या ना कोणत्या घडामोडी घडत असतात, काही बदल होत असतात, पण या सर्वांच्या मुळाशी काही विशिष्ट मूल्ये आणि तत्त्वे असतात, हे लक्षात ठेवा, जी लोकांना कृती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि सार्वजनिक धोरणांना मार्गदर्शन करत असतात. उदाहरणार्थ लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता यासारखी आदर्श मूल्य अमेरिका आणि भारत या देशांच्या राज्यघटनांमध्ये अशा मूल्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांना संविधानात्मक संरक्षण पुरवण्यात आलं आहे. आता ही जी वेगवेगळी मूल्ये आहेत तर त्याचा आपण तिथं अभ्यास करत असतो. कौटिल्य, अरिस्टॉटल ते जॉन रुसो, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी विचारकांच्या सामाजिक आणि राजकीय चिंतनाचं फलित म्हणजे या प्रकारची मूल्ये आहेत. आता ही मूल्यांचा सोर्स कुठून आला, तर या मूल्यांचा सोर्स हे जे विचारक आहेत तर या विचारकांच्या सामाजिक आणि राजकीय जे त्यांनी चिंतन केलं किंवा जी चर्चा केली, जे डिस्कोर्स केला, तर याचं फलित म्हणजे ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्टची निर्मिती आपल्याला त्याच्यातून झालेली दिसते. मी राजकीय सिद्धांताचा अभ्यासविषयी याच्याबद्दल बोलतो, हे लक्षात ठेवा. राजकीय सिद्धांताचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर राजकीय सिद्धांताच्या अभ्यास विषयामध्ये काय काय येतं किंवा कशा कशाचा समावेश होतो ते आपण वन बाय वन पाहूया. राज्यघटना, शासन आणि सामाजिक जीवन इत्यादीला आकार देणाऱ्या विचार आणि तत्वांची पद्धतशीर हाताळणी केली जाते. म्हणजे बघा, राज्यघटना म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन, शासन म्हणजेच ही पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहे, गव्हर्नन्स, सामाजिक जीवन, सोशल लाईफ इत्यादी गोष्टींना किंवा ह्या 3 प्रामुख्यानं घटकांना आकार देणारे विचार आणि तत्वांची पद्धतशीर हाताळणी किंवा त्याच्याबद्दल विचार किंवा त्याच्याबद्दल मंथन जे आहे तर राजकीय सिद्धांताच्या अभ्यास विषयामध्ये केलं जातं. स्वातंत्र्य असेल, समता असेल, न्याय असेल, लोकशाही असेल, धर्मनिरपेक्षता असेल, अशा अनेक संकल्पनांचा अर्थ स्पष्ट केला जातो. कुठं? राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामध्ये. कायद्याचे अधिराज्य, ओके, सत्ता विभाजन, न्यायालयीन पुनर्विलोकन इत्यादी तत्वांचा उहापोह करून त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. हे कुठं? राजकीय सिद्धांतामध्ये. या संकल्पनांच्या पुष्टार्थ किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी विविध विचारवंतांनी मांडलेल्या युक्तिवादांची चिकित्सा केली जाते.
म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे समाजवाद असेल, उदारमतवाद असेल, नव उदारमतवाद असेल, स्त्रीवाद असेल, तर ह्या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेल्या ज्या संकल्पना आहेत किंवा त्यांनी केलेले जे युक्तिवाद आहेत, तर त्याचं क्रिटिकली एक्झामाइन केलं जातं, त्याची उपयुक्तता तपासली जाते आणि त्यांचा मनुष्याच्या आयुष्यावरती काही परिणाम होतोय का याच्याबद्दल चिकित्सा केली जाते. आणि हे सगळं कुठं केलं जातं? राजकीय सिद्धांताच्या अभ्यासात. जर का तुम्हाला पर्टिक्युलर प्रश्न आला की राजकीय सिद्धांताच्या अभ्यासात कोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा राजकीय सिद्धांताचा अभ्यास विषय काय आहे, असा सरळ सरळ प्रश्न आला तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं. ओके. चौथा आणि शेवटचा घटक आहे प्रचलित असणारे राजकीय मूल्ये. म्हणजे प्रचलित म्हणजे काय की जे पारंपरिकरित्या चालत आलेली आहेत, मूल्य असतील, त्याच्यामध्ये संकल्पना असतील, त्याच्यामध्ये काही विचारसरणी असतील, यांची चिकित्सा करून म्हणजे त्याला क्रिटिकली एक्झामाइन करून, क्रिटिकली अनालाइज करून त्यात कलासुसंगत भर घालण्याची, त्यात बदल करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. म्हणजे ज्या वेळेस उदारमतवाद नावाची विचारप्रणाली किंवा थेरी मांडण्यात आली, त्यावेळेची सोसायटी, त्यावेळेचा समाज किंवा त्यावेळेचं सामाजिक वातावरण आणि 2025 मधलं सामाजिक वातावरण, सामाजिक स्थिती, सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फॉर एक्झाम्पल 1947ला स्वतंत्र झाल्यानंतरचा भारत आणि 2024 मधला भारत याच्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजे खूप अंतर आहे. ज्यावेळेस 47ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यासाठी झगडावं लागत होतं. भारतात दारिद्र्य खूप सारं होतं. म्हणजे दारिद्र्य पूर्णपणे भारतातलं निर्मूलन झालंय हे मी म्हणणार नाहीये, परंतु त्यावेळेचं दारिद्र्य आणि आत्ताचं दारिद्र्य याच्यामध्ये तुम्हाला फरक असल्याचा दिसतो. लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये फरक झाल्याचा आपल्याला दिसून येत असतो किंवा ही जी बदल होण्याची प्रक्रिया आहे तर ती तुम्हाला सातत्याने सुरू असल्याचं दिसूनच येते. राजकीय सिद्धांतकार त्यांच्या समकालीन राजकीय अनुभवातून काही विचार प्रवाह वा भविष्यकालीन शक्यताकडे निर्देश करत असतात. त्यामुळे राजकीय सिद्धांत हे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आणि उपयुक्त ठरू शकतात. या जर का वाक्याने तुमच्या राजकीय सिद्धांताचा अभ्यास काय आहे या प्रश्नाचं जर का कन्क्लुजन झालं तर जगातलं सगळ्यात बेस्ट जे उत्तर आहे तर ते तुमचा उत्तर ठरू शकतं. आलं लक्षात? समजलं? हे आहे राजकीय सिद्धांताचा अभ्यास विषय काय आहे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढे जाऊ. इथपर्यंत सगळं क्लिअर झालं असेल. जर का नसेल झालं तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता बघा, राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार हे अतिशय एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. राजकीय सिद्धांताचा अभ्यास करत असताना किंवा करताना आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, नागरिकत्व, न्याय, विकास, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. आणि इथून पुढचे जे लेक्चर्स असतील 11वीच्या NCERT बद्दल तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. ओके, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामध्ये आणि त्याचाच आपल्याला राजकीय सिद्धांत, पॉलिटिकल थेअरी या टॉपिक अंतर्गत अभ्यास करायचा आहे. पण या संकल्पनांचा एकच किंवा ताठर असा अर्थ लावता येत नाही किंवा तो तसा असणंही अपेक्षित नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समता. ओके, समता नावाची संकल्पनेचा जर का आपण विचार केला तर पुरुषांच्या बाबतीत समता वेगळी असू शकते, महिलांच्या बाबतीत समता वेगळी असू शकते. 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये समतेचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला गेलेला असू शकतो. 2025मध्ये आपण समता या संकल्पनेचा वेगळ्या प्रकारे विचार करत असतो किंवा केला जाऊ शकेल. म्हणजे भूतकाळ, आत्ता वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या 3 टप्प्यांवरती ज्यावेळेस आपण एखाद्या संकल्पनेचा वेगवेगळा अर्थ लावत असतो तर याचा संबंध राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला डायरेक्टली लावता येत असतो. जर का आपण त्याचा ताठरच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जो एखाद्या विचारवंतानं ज्यावेळेस एखादी कन्सेप्ट मांडली असेल, म्हणजे स्त्रीवाद ज्यावेळेस मांडला गेला तर राज्य या संस्थेकडं स्त्रीवादी विचारवंताने कसं पाहिलं तर राज्य हे स्त्रियांचं शोषण करण्यासाठीच निर्माण झालेली एक संस्था आहे असं ज्यावेळेस पहिल्यांदा स्त्रीवाद किंवा फेमिनिस्ट विचारवंतांनी हा विचार मांडला. परंतु राज्याचं स्वरूप आता हळूहळू बदलत चाललंय. आलं लक्षात? आता ते एवढं बदललंय की बेंगलोरमधला इन्सिडेंटपर्यंत ते येऊन ठेपलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या वेळेस एखादी संकल्पना असते, मांडली जाते, तर ती संकल्पना काळानुसार किंवा काळाच्या संदर्भानुसार, वेळेच्या संदर्भानुसार त्याच्यामध्ये बदल केले जाऊ शकतात किंवा ते बदल होत असतात. या संकल्पना आहेत आणि या संकल्पनाचा आपल्याला अभ्यास पॉलिटिकल थिअरीमध्ये करायचा आहे. या संकल्पनाचा अर्थ मी मागाशी सांगितल्याप्रमाणे वेळ सापेक्ष, काल सापेक्ष म्हणजेच संदर्भानुसार बदलणारा असतो. कारण या विचारांच्या, संकल्पनाच्या केंद्रस्थानी मनुष्य आहे.
बघा, म्हणजे सुरुवात आपण मनुष्यापासून केली होती आणि आपण शेवटाकडे येतोय, तर तिथं सुद्धा आपण मनुष्य याच प्राण्याबद्दल बोलतोय किंवा मनुष्य या सजीवाबद्दलच बोलतोय. आणि या मनुष्याचे अनुभव, विचार, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मते भिन्न भिन्न असतात. म्हणजे समता या कन्सेप्टबद्दल किंवा स्वातंत्र्य या संकल्पनेबद्दल आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं भारताला, त्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीनं पाहत होतो. 2025मध्ये स्वातंत्र्याचा अर्थ किंवा त्याच्याकडे पाहण्याचा माणसाचा किंवा मानवाचा, मनुष्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये फरक झालेला आपल्याला जाणवतोय. आलं लक्षात? आणि आता तो किती आणि कसा फरक झाला याच्याबद्दल मी वेगळं नाही बोलायला पाहिजे. आपण यूट्यूब चॅनल VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्याबद्दल आपण बोलतोय. अशा सर्व भिन्न मतांना जाणून घेणं आणि त्यात सुसंवाद साधणं, या प्रक्रियेतूनच राजकीय सिद्धांत समृद्ध होत जात असतो. ओके, म्हणजे हे वेगवेगळी जी मतं आहेत ती मतं जाणून घेणं, ती विचारात घेणं आणि त्याच्यामध्ये एक सुसंवाद असणं किंवा त्याच्यामध्ये एक सुसंवाद निर्माण करणं, साधणं. आणि ही जी प्रक्रिया आहे, तर याच प्रक्रियेतून राजकीय सिद्धांत, पॉलिटिकल थिअरीज ज्या आहेत तर त्या प्रॉस्परस बनत जातात किंवा समृद्ध बनत जात असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. समजलं? म्हणजे राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार यांचं कनेक्शन जे आहे, तर यांचं कनेक्शन तुम्हाला असं असल्याचं दिसून येतं. म्हणजे ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्याच्यामध्ये मानवाच्या स्वभावानुसार किंवा कालसापेक्ष, वेळसापेक्ष याच्यामध्ये बदल होत असतात किंवा भिन्न भिन्न मतं येत असतात. तर ही सर्व भिन्न मतं जाणून घेणं आणि त्याच्यामध्ये एक सुसंवाद निर्माण करणं आणि या सुसंवादातूनच राजकीय सिद्धांत समृद्ध करणं, म्हणजेच राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहाराचा इथं आपल्याला संबंध असल्याचं दिसून येत आहे. आलं लक्षात? समजलं? आता पुढचा आपला जो घटक आहे, राजकीय सिद्धांताचा अभ्यास का आवश्यक आहे. मी तुम्हाला मनुष्य आणि राजकीय सिद्धांत किंवा मनुष्याचं बिहेवियर, वर्तन आणि राजकीय सिद्धांत किंवा मनुष्य, राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार याच्यावरती संबंध सांगितलेला आहे. त्याच्यावरून तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की राजकीय सिद्धांताचा अभ्यास का आवश्यक आहे. ओके, एखादी व्यक्ती किंवा तुम्ही आणि मी प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय असेल किंवा कोणी प्रशासनात कार्यरत असेल किंवा कोणी शिक्षक, प्राध्यापक असेल, पण सर्वांनाच राजकीय सिद्धांताचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आता तुम्ही म्हणाल का आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला राजकीय सिद्धांताचा अभ्यास का करायचा आहे. परीक्षेत पास व्हायचं आहे. राजकारण्यांना राजकीय सिद्धांताचा अभ्यास का करायचा असेल, त्यांना सत्ता मिळवायची. शिक्षकांना राजकीय सिद्धांताचा अभ्यास का करायचा आहे, कारण त्यांना आपली नोकरी जपायची. आलं लक्षात? समजलं? हे मी तुम्हाला कारणं सांगतोय. आता आवश्यक काय आहे आपण ते 1 बाय 1 पाहणारच आहोत. राजकीय सिद्धांताचा अभ्यास समाजातील सर्व घटकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या उपयुक्त ठरत असतो. का ठरत असतो वरती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नागरिक म्हणून मतदान करणं किंवा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावरती भूमिका मांडणं, अशा वेळेला आपल्याला राजकीय विचार आणि राजकीय संस्था ज्या आपले सार्वजनिक जीवन प्रभावित करत असतात त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातून सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून कृती करता येऊ शकते. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामध्ये शासन, मनुष्य किंवा मांडलेल्या संकल्पना यांचा अभ्यास केला जातो. आणि ज्यावेळेस आपण ओपनली एखाद्या गोष्टींबद्दल बोलत असतो, उदाहरणार्थ मतदानाची कृती असेल किंवा सार्वजनिक गोष्टींबद्दल आपण मांडलेली एखादी भूमिका असेल, राजकीय विचार आणि राजकीय संस्था की ज्या आपलं सार्वजनिक जीवन प्रभावित करत असतात, जर का तुम्हाला त्याची माहिती हवी असेल, असणं आवश्यक असेल, तर राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातूनच या तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू शकतात. आणि त्याच्यासाठी राजकीय सिद्धांताचा अभ्यास जो आहे तर तो आवश्यक आहे. राजकीय सिद्धांताचा अभ्यास विषय असणाऱ्या स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, सत्ता आणि अधिकार या संकल्पना अमूर्त नाही आहेत, त्या मूर्त स्वरूपाच्या संकल्पना आहेत. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक भेदभावमूलक व्यवहारांना सामोरे जात असतो आणि त्यावेळी आपल्या प्रतिष्ठेच्या, आत्मसन्मानाच्या आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी या संकल्पना आपल्याला ज्ञात असणं उपयुक्त ठरतं. आलं लक्षात? म्हणजे का आवश्यक आहे, तर या संकल्पना जर का तुम्हाला माहीत नसतील की या संकल्पना राजकीय सिद्धांताचा भाग आहेत, म्हणजे राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यास कशाचा केला जातो, तर या संकल्पनाचा अभ्यास केला जातो. आणि जर का या संकल्पनाच तुम्हाला माहीत नसतील तर तुमचा आत्मसन्मान, तुमच्या प्रतिष्ठेला तडा जाणार आहे किंवा धोका पोचणार आहे किंवा त्याचं हनन होणार आहे. आणि जर का तुम्हाला याच्यावरती निर्बंध घालायचे असतील तर राजकीय सिद्धांताचा अभ्यास करणं
किंवा त्याचा अभ्यास आवश्यक आहे. कशासाठी? या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी. समजलं? आलं लक्षात? एखादी गोष्ट किंवा कृती चूक आहे की बरोबर आहे, न्याय आहे की अन्याय आहे हे आपल्याला सांगता येतं. पण राजकीय सिद्धांताचा जर का आपला अभ्यास असेल तर ती बाब किंवा ती गोष्ट, ती घटना चूक बरोबर फक्त थांबून न सांगता संयुक्तिक आहे का, वाजवी आहे की नाही हे आपल्याला मांडता येऊ शकतं. आलं लक्षात? समजलं? रिझनेबल, रिझन जी वेगळी आहे किंवा माणसाकडे जो विवेक आहे, एखादी गोष्ट विवेकवादी आहे की नाही. म्हणजे बघा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो. आता हे म्हणजे मी फक्त उदाहरण देतो, समजून घ्या, त्याच्या पाठीमागचं इमोशन समजून घ्या. एखादी शिक्षित व्यक्ती आणि एखादी अशिक्षित व्यक्ती याच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये जसा बदल असू शकतो तसाच बदल राजकीय सिद्धांताचा अभ्यास केलेली व्यक्ती आणि राजकीय सिद्धांताचा अभ्यास न केलेली व्यक्ती याच्यामध्ये बदल असू शकतो किंवा आहे. समजलं? आलं लक्षात? म्हणजे एखादी गोष्ट चूक आहे की बरोबर आहे, न्याय आहे की अन्यायी आहे हे सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला जजमेंट देऊ शकतो, याच्याबद्दल बोलू शकतो. परंतु राजकीय सिद्धांताचा अभ्यास करणारी व्यक्ती ती बाब संयुक्तिक आहे की नाही, म्हणजे त्या घडामोडीशी रिलेटेड करते की नाही किंवा रिलेट करते की नाही हे सांगू शकतो. ती गोष्ट, ती घटना रिझनेबल आहे की नाही याचं जे डिसिजन आहे, याच्याबद्दल विचार जे आहे, तर ते कोण मांडू शकतं? की ज्या व्यक्तीने राजकीय सिद्धांताचा अभ्यास केलेला आहे अशीच व्यक्ती. म्हणून राजकीय सिद्धांताचा अभ्यास आवश्यक आहे. पद्धतशीर विवेचन असेल, म्हणजे पद्धतशीर मांडणी असेल, जर का तुम्हाला पद्धतशीर युक्तिवाद करायचा असेल तर राजकीय सिद्धांताचा अभ्यास आवश्यक आहे. आपल्याला एखाद्या जाणकाराप्रमाणे आपली मतं व्यक्त करता येतील आणि सामायिक हितांचा विचार करता येईल. म्हणजे सोशल काय म्हणू शकतो आपण त्याला, कॉमन इंटरेस्ट जो आहे, तर त्या कॉमन इंटरेस्टचा विचार करायचा असेल आणि जर का प्रभावीपणे संवाद साधायचा असेल तर राजकीय सिद्धांताचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. किंवा त्याचं जे महत्त्व आहे राजकीय सिद्धांताचं, तर ते आपल्याला अन्योन्य साधारण असल्याचं आपल्याला दिसून येतं. समजलं? आलं लक्षात? तर हे होतं इयत्ता 11वीच्या NCERTचा पहिला टॉपिक, जे की ज्याच्यामध्ये आपण राजकीय सिद्धांत याच्याबद्दल चर्चा केली. आता बघा, हे त्याच्यामध्ये 2-4 मुद्दे आहेत. पहिला आपण प्रस्तावना पाहिली, मनुष्याबद्दल आपण विचार केला, राजकीय सिद्धांत म्हणजे काय पाहिलं, राजकारण म्हणजे काय पाहिलं, त्याच्यामध्ये राजकीय सिद्धांत येतात कुठं आपण हे पाहिलं, मनुष्य इतर सजीवांपेक्षा कसा वेगळा आहे मी तुम्हाला सांगितलं, राजकीय सिद्धांताचा अभ्यास विषय काय आहे, म्हणजे नक्की राजकीय सिद्धांतामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे मी तुम्हाला 1 बाय 1 सांगितलं. राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार याचं कनेक्शन कसं आहे किंवा राजकीय सिद्धांताचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात कसा होतो याच्याबद्दल मी तुमच्यासमोर बोललो. राजकीय सिद्धांताचा अभ्यास का आवश्यक आहे याची सुद्धा मी तुम्हाला इथं थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा 4 टॉपिकबद्दल आज आपण बोललेलो आहे. हा आपला पहिलाच व्हिडिओ होता आणि असा आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. पर्टिक्युलर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील, काही फास्ट होत असेल, स्लो होत असेल, समजत नसेल तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्सवरून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. समजलं? याशिवाय याची आपण एक वेगळी प्लेलिस्ट बनवतोय VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती. प्लेलिस्टमध्ये सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 11th NCERT पॉलिटिकल थिअरी आणि मराठीतच राजकीय सिद्धांत अशा नावाची एक वेगळी प्लेलिस्ट दिसेल आणि त्याच्यामध्ये सर्व लेक्चर्स अपलोड केली जातील. ओके, तर तुमचं एक काम काय आहे, व्हिडिओ कसा वाटला ते सांगणं, काही कमी जास्त वाटत असेल तर ते सांगणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं. ओके, आलं लक्षात? याची जी लिंक आहे किंवा याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत पॉलिटी बाय वैभव शिवडे नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती या सर्व लिंक्स तुम्हाला मिळून जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.